नमस्कार मित्रांनो, कसं काय? आता ना मस्तपैकी सकाळ आहे. सकाळचे वाजले 7 आणि आम्ही निघालो आहे रत्नागिरीमध्ये. त्याचं कारण एक नंबर कारण आहे. आम्हाला काय फिरायलाच पाहिजे आणि आमचे पप्पा गाडी चालवत आहेत. तर मी, रोहित वगैरे आम्ही सगळे रत्नागिरीत निघालेलो आहोत. आणि रस्त्यातनं आम्हाला एक हॉटेल लागलं. हे ड्राईव्ह इन करून संगमेश्वरच्या थोडं अलीकडं आहे. मुंबई गोवा हायवेवरतीच आहे. इथे ना एक नंबर नाश्ता भेटतो. तर बोललो जरा पेटपूजा तर व्हायलाच पाहिजे सकाळचा वेळ आहे म्हटल्यानंतर. आणि आम्ही हायवे साईड बसलो होतो. इथनं ना व्ह्यू एक नंबर येतो बसल्यावरती नाश्ता करताना. सकाळची वेळ असल्यानंतर अजूनच भारी वाटतं. ऊन वगैरे नव्हतं, पावसाचं वातावरण होतं, मस्तपैकी मळप आला होता. तर इथं आहे ना कांदा पोहे एक नंबर मिळतात. तुम्ही म्हणा मी याला असं घरातनं बाहेर पडला आणि कांदा पोहे खातो काय सांगायचं. पण खरंच इथं कांदा पोहे ना, मिसळ आणि हा मेदूवडा एक नंबर लागतो इथे खरंच. आणि आम्ही ना एका शॉपमध्ये पोचलेलो आहोत. शॉपमध्ये म्हणजे एक फ्रोझनची फॅक्टरी आहे. ॲक्च्युली आपण हॉटेलसाठी सुरमई घ्यायला आलेलो आहोत. कारण का चिपळूणमध्ये किंवा अजून अन्य ठिकाणी मार्केटमध्ये सुरमई अवेलेबलच नाही आहे. मला रत्नागिरीमध्ये अवेलेबल झाली फ्रोझनची आहे. फ्रोझनची म्हणजे 2-3 दिवसच जुनी आहे. ही आमच्या रोहित एवढी सुरमई, काय बोलायचं. कस्टमरसाठी पण मोठी सुरमई लागते ही. त्यांच्यासाठी मी इथनं चिपळूणपासून 100 किलोमीटर सुरमई घ्यायला आलो आहे आणि 100 किलो सुरमई घेतली आहे. म्हणजे मला टेन्शनच नाही. आपला चिचा बघा कसा मस्तपैकी आता टरटरवून देईल सुरमई आपल्याला. आणि माझ्या शूटरला सांगितलं जाऊन टब घेऊन ये गाडीतनं, त्यातनं आपल्याला थोडीशी कटिंग करून न्यायची सुरमई. तर इथले 7-8 पीस मी जरा शॉर्टिंग केले आणि कटिंग करून घ्या बोललो. चिचा बघा कशी किटला उडवतो आहे सुरमईची. आता फनफन उडवलतो मस्तपैकी. तरी पहिली जरा त्यांचं पुढचा भाग आहे म्हणजे तोंड आहे ते आता उडवतो आहे. आणि बघा स्लाईस पडते अशी सुरमईची आणि कटिंग एक साईज पडते. म्हणजे ते छोटी नाही मोठी नाही काय नाही, सेम कटिंग पडते. हे बघा कॉईन पडल्यासारखी सुरमई टपामध्ये पडवते टापाटप हे बघा. आणि मित्रांनो हे ना आतमध्ये मी यांच्या कोस्ट टेरोजमध्ये गेलो होतो. हे ना -15 होतो -15 आणि ह्याला थंडी भरली बघा. सांगत होतं आत येऊ नको आकडशील बिकडशील. तर ना इथे बघा हा बांगडा आहे फ्रेश आलेला, मागाशी तुम्हाला मी म्हटलं तसं. आणि आपण फुल पेमेंट मारून आता निघालेलो आहोत चिपळूणला. परत एकदा सगळं लोड गाडीमध्ये करूया. आणि आपली गाडी झाली आहे लोड. हे बघा पूर्ण डिकी झाली पॅक एकदम टरीटरीत. चला. तर मित्रांनो तुम्ही रत्नागिरीमधनं या फ्रोझन फॅक्टरीमधनं तुम्ही माल घेऊ शकता. RSF फ्रोझन फॅक्टरी असं याचं नाव आहे. तर रत्नागिरीमध्ये तुम्हाला मच्छी मिळून जाईल. ओके. आणि मी पोचलो हॉटेलवरती. तर सगळा माल व्यवस्थित लावून घेतो कारण का खूप महत्त्वाचा माल आहे. तर सगळं फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून घेतो. पॅकिंग त्याचं वेगळं करायला लागेल कटिंग केलेल्या सुरमईचं. आणि अख्खी सुरमई काय परत फ्रीजमध्ये ठेवू शकतो आपण, काय अडचण नाही. तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कळवा. आणि नुसती व्हिडिओ बघू नका, सुरमई खायला या. तुमच्यासाठी आणली आहे ही बघा कसली सुरमई. एक साईज कटिंग पडली एक नंबर वाटते. कुठे यायचं माहिती आहे ना, हॉटेल अभिषेक चिपळूण. या लवकर.